नमस्कार. मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्यातली जनता सोबत असल्यानं या निवडणुकीत महायुतीचं सरकार येईल असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज धुळे इथं आयोजित प्रचारसभेत व्यक्त केला. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीसुद्धा महायुतीच्या सोबत आहेत असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची लातूरमध्ये प्रचारसभा झाली. भाजपानं मतदारांना दिलेली आश्वासनं कधीच पूर्ण केली नाहीत अशी टीका त्यांनी केली. तरुणांच्या रोजगारांच्या संधी, शेतकऱ्यांना भाववाढीसंदर्भात दिलेली आश्वासनं सत्ता हाती घेताच भाजपा विसरून गेली असं ते म्हणाले. काही विशिष्ट लोकांच्या हितासाठी हे सरकार काम करत आहे असंही ते म्हणाले. सरकार जनतेच्या सेवेसाठी समर्पित असून याच उद्देशानं सुरू केलेल्या आयुष्मान भारत योजनेमुळे जनतेच्या सुमारे 1.25 कोटी रुपयांची बचत झाली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. बिहारमधल्या दरभंगा शहरात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज 12,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण झालं. त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही आरोपीची मालमत्ता नष्ट करून शिक्षा देण्याचा अधिकार सरकारला नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या बुलडोझर कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयानं आज ही टिप्पणी केली. सरकारकडून अशा प्रकारचं मालमत्तेचं पाडकाम थांबवण्यासाठी न्यायालयानं मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 984 अंकांची घसरण झाली आणि तो 77,691 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 324 अंकांची घसरण नोंदवत 23,559 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.